हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला तर आज आहे हरितालिका व्रत पूजा. तर आज हरितालिकेचे सगळेजण उपवास करत असतात. हा सुवासिनीचा छान सण असतो आणि हा मी पण करते. तर थोडक्यात तुम्हाला मी आज व्हिडिओमधून पण दाखवते की मग कशाप्रकारे पूजा वगैरे करते. तर हे बघा, सगळे तांब्याचे भांडे मी स्वच्छ धुवून वगैरे काढून ठेवलेले आहेत. आता मी आरतीचं ताट तयार करते आहे आणि इकडे देवपूजा पण झालेली होती आपली. तर त्याचं पण थोडंसं शूट केलं, कारण मला देवपूजा झाली की मी नेहमीच तुम्हाला दाखवतच असते व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला बघायला पण आवडतं. इकडे बघा, सगळे असे फ्रूट्स वगैरे पण आणून ठेवले होते. आज फळं पण लागतात, 5 प्रकारची फुलं आणि हे वेगवेगळ्या झाडांची 16 पानांची जी आपण जुडी वाहतो पिंडावरती, ते पण आहे. आणि हे फळं आणलेले होते मिस्टरांनी सकाळी, आणि कंस आणि केळं पण आणलेले आहे, कारण केळं पण आपण नैवेद्याला ठेवतो आणि काही बायका हळदी कुंकवाला पण येतात, त्यांना पण ओटीमध्ये द्यायला पण होतं, म्हणून जास्तीचेच आणून ठेवलेले होते सगळे. आणि अशा प्रकारे मी पूजेची तयारी करते आहे. आणि इकडे हॉलमध्ये बघा, मी आता तोरण लावणार आहे चौरंगपाठाला. तर आंब्याची पानं आणली होती, त्याला स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि ते चौरंगपाठाला मी कापड वगैरे टाकलेला होता आणि त्यावरती प्लास्टिक पण ठेवलेलं आहे, कारण गौरीचं खाली पाणी पडतं ना, तर ओलं होतं आणि कापड पण खराब होतो, त्यामुळे मग मी वरून प्लास्टिक दरवर्षीच टाकते. आणि आता इकडे बघा, मी घटाची पण पूजा करते आहे. घटाची तयारी करून घेते आहे आधी. तर घटासाठी मी आधी एका प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले होते आणि वरती तांब्या स्वच्छ धुवून त्यात पाणी घेतलेलं होतं. त्यामध्ये दुर्वा, 1 रुपया आणि सुपारी हे सगळं त्या पाण्यामध्ये टाकलं आणि छान तांब्यावरती स्वास्तिक वगैरे पण काढलेलं आहे. आणि आता घट तयार करते आहे मी. तर घटासाठी विड्याचे 5 पानं घेतलेले होते मी आणि ते कशा प्रकारे ठेवते आहे बघा, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. असे 5 पानं छान कमळाच्या फुलासारखे दिसतात, इतकं सुंदर घट दिसतो पानं वगैरे ठेवल्यानंतर. आणि त्यावरती छान नारळ मी अशा प्रकारे छान 5 पानं धुवून स्वच्छ घेऊन घेतलेले होते आणि छान त्या तांब्यामध्ये पाणी वगैरे टाकून धुवून ठेवून दिले त्यामध्ये. आणि त्यावरती मग मी नारळ वगैरे पण ठेवलेलं आहे, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. आणि मी कशा प्रकारे पूजा करते आहे हे पण थोडंफार शूट केलेलं आहे, जास्त काही शूट केलं नाही, कारण मिस्टर घरी नव्हते, तर मोबाईल पकडायला पण कोणी नव्हतं. पण माझ्या परीने जेवढं मला जमेल तेवढं मी शूट केलेलं आहे. आणि आता बघा, घटासाठी 1 सुपारी, खारीक, बदाम 1 रुपया आणि हळकंड हे ठेवलेलं आहे तिथे. अशा प्रकारे मी घट तयार केलेला आहे. किती सुंदर दिसतोय ना घट बघा. आता इथे मी नारळ पण ठेवून दिलं छान, खूप मस्त घट दिसत होता. ॲक्च्युली घट तिथे मांडायचा होता त्या टेबलवरती, पण मी आधी इथे तयार करून घेतला आणि मग तिथे नेलं, कारण आमची पूजा पण व्हायचीच होती, त्यामुळे सगळं आधीच रेडी करून ठेवून दिलं मी. आता इकडे बघा, मी 5 प्रकारचे फ्रूट्स घेतलेले आहे. 2 केळं घेतले, 1 ॲपल, काकडी, डाळिंब आणि सेब. आता बघा, माझ्याकडे एक छान प्लेट होती केळाच्या पानासारखी, मी आधीच घेतलेली होती. तर त्या प्लेटमध्ये मी ते सगळे फ्रूट्स असे इतके सुंदर लावून ठेवलेले होते, कारण आपल्याला त्याची नंतर पूजा पण करायची होती, त्यासाठी मी इतके सुंदर छान रचून ठेवलेले होते. 2 केळं, 1 काकडी, 1 मक्याचे कणीस आणि 1 डाळिंब आणि 1 सेब. अशा प्रकारे मी छान रचून ठेवलेलं आहे तिथे, कारण त्याच्यानंतर आपण पूजा पण करून घेऊ. सगळं आधी रेडी करून ठेवलेलं होतं. आता बघा, मी दिवा लावती आहे. तर दिव्यासाठी मी ही अखंड ज्योत आणलेली होती, तीच वात मी लावती आहे त्यामध्ये, कारण आपली साधी वात लवकर विझून जातं, ही भरपूर वेळ राहतं त्यासाठी. आणि हे तूप आणलेलं होतं मी पूजेचं, दिवा लावायसाठी अखंड ज्योत लावती आहे तर. आणि इकडे मी फुलवात केली होती. आरतीसाठी वगैरे आपल्याला फुलवात लागतं, त्यासाठी मी तुपाचीच आरती केलेली होती वातीसाठी. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला तर तुमचं स्वागत आहे माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर आता आज आहे हरितालिका. तर तुम्ही सकाळपासून बघितलं असेल, मी सगळं पूजेचं वगैरे सामान काढून ठेवलेलं होतं बघा. सगळं इथे घट वगैरे मांडून ठेवलं आहे, फक्त पूजा करायची आहे. आणि इकडे आरतीचं ताट पण तयार केलेलं आहे. इथे डेकोरेशन पण खूप छान झालेलं आहे, कालच आम्ही रात्री केलं डेकोरेशन. आणि आता आपण पूजा करून घेऊ. हरितालिकेची कशी काय करायची ते सगळं दाखवते मी व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ बघत राहा, कंटिन्यू करा. आणि सगळे कामं तर आटोपले, देवपूजा पण झालेली आहे. आता आपण पूजा करू छान आणि मग भेटू. हे बघा, हरितालिके पूजेसाठी मी छान साडी वगैरे घातलेली आहे आणि मी पण छान तयार झाली. सिंपलच आवरलेलं आहे, कारण एवढा वेळ पण नव्हता, खूप घाईगडबड झालेली होती.
तर थोडंसं सिंपल आवरलेलं आहे आणि व्हिडिओ शूट करायला थोडंसं कठीण जातो आहे. मी एकटीच असल्यामुळे घरी मिस्टर नाही आहे, तर मी जेवढं जमेल तेवढं नक्की शूट करून दाखवते. ठीक आहे. बघा आता आम्ही पूजेला सुरुवात केली आहे. आम्ही गौरी वगैरे टाकली होती पण ती काही व्यवस्थित आली नाही, तर साधीच मी पिंडाची पूजा केली आहे यावर्षी मी. तर बघा कृषिका करते आणि ती मंत्र पण म्हणत होती, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं तिला मी सांगत होती. तशी ती करत होती. बघा आता तिने छान फूल पण ठेवलेलं होतं. किती सुंदर दिसतोय ना तिची पूजा पण. आणि तिने पण खूप आवडीने पूजा वगैरे केली ती बसून. तिची आजी पण बाजूला बसलेली होती, सांगत होते सगळं. तिने छान फुलांनी सजवलं पण होतं. त्या तिच्या छान टोपलीला मी तिच्यासाठी पण वेगळी टाकलेली होती, पण आमच्या दोघींची पण काही व्यवस्थित आली नाही. मला वाटतं गव्हामध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणूनच आली नाही. आणि इकडे बघा आता तिला मी नैवेद्य ठेवायला सांगते आहे. तर तिने नैवेद्य वगैरे पण ठेवला व्यवस्थित. आणि इथे आता आमची पूजा वगैरे पूर्ण आटोपली होती. आता अगरबत्ती ओवाळती आहे ती आजीसोबत. ॲक्च्युली मी हा फ्रंट कॅमेऱ्याने घेतलेला आहे व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला हे सगळं लेफ्ट हँडनी दिसत असेल, पण आम्ही सगळं उजव्या हातानेच पूजा केलेली आहे. पण ते फ्रंट कॅमेऱ्यामध्ये डावा हात दिसतोय. आणि अशा प्रकारे आमची पूजा झाली हरितालिकेची. किती सुंदर दिसते आहे बघा. आणि हे सगळी पूजा वगैरे झाली. आता आम्ही आरती वगैरे पण करून घेऊ. तर बघा आता आम्ही आरतीची पण तयारी केली आणि प्रसाद पण झालेला होता. शेंगदाणे आणि साखर भाजून प्रसादाला ठेवलेले होते मी. तर आता अशा प्रकारे आम्ही आरती वगैरे केली. आरती झाली आणि आरती झाल्यानंतर गौरीला छान चौरंगपाटावरती बसवलेलं होतं. दोघींची पण गौरी आम्ही सोबतच ठेवलेली होती. बघा कृषिकाची आणि माझी किती सुंदर दिसते डेकोरेशनमध्ये, तुम्हाला दिसेलच पुढे. बघा आमची मस्त हरितालिकेची पूजा झाली आहे, सुंदर सुंदर. आणि कृषिकाने पण खूप छान पूजा केली, हो ना कृषिका? हा बघा किती छान दिसतंय सगळं. चला तर तुम्हाला हरितालिकेची पूजा कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. चला तर परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.